नमस्कार, गार्गी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारी मुगाची डाळ बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। मी गॅसवर कढई तापवून घेतली। कढई चांगली गरम झाल्यावर त्यात 1 चमचा तेल घालणार। यात मोहरी, जिरे, कापलेला कांदा, मिरची, टोमॅटो, याला 2 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं। दोन मिनिटं झालेली आहेत। कांदा आणि टोमॅटो मऊसर झालेला आहे। यात हळद आणि मीठ घालून घ्यायचे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, दोन मिनिटांनी 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं। मी पुन्हा 1 ग्लास पाणी घालून घेतलं। सगळे 2 ग्लास पाणी घालून घेतले। यात मी 1 वाटी मुगाची डाळ धुवून टाकलेली आहे। याला चांगला उकळा आलेला आहे। डाळ मीडियम गॅसवर 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायची। पंधरा मिनिटे झालेली आहेत। भाजीला उकळा येऊन त्याच्यातले सगळे पाणी आटून गेले आणि भाजी ह्या प्रकारे झालेली आहे। तुमच्या आवडीनुसार भाजीत रस्सा किंवा भाजी याप्रमाणे घट राहू देऊ शकता। आता ही भाजी झालेली आहे। मुगाची डाळ ही चांगली शिजून आली। मुगाची डाळ ही चांगली शिजून भाजी तयार झालेली आहे। मी गॅस बंद करून घेतला। गावाकड तयार होणारं डाळ मिरचू अगदी 15 मिनिटात तयार झालेलं आहे। अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।